येणाऱ्या 5 जून पासून रंगणार आहे विदर्भामध्ये T20 क्रिकेटची महाजत्रा, कारण सुरू होणार आहे विदर्भ प्रो T20 लीग। तर चला बघूया या टुर्नामेंट मधील 5 असे फलंदाज ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पहिलं नाव म्हणजे 21 वर्षीय दानिश मालेवाल। आपल्या डेब्यू फर्स्ट क्लास सीझन मध्ये 750हून जास्ती धावा काढून या खेळाडूने मैदान गाजवलं आणि त्यामुळेच आता उत्सुकता असेल हे बघण्याकडे की दानिश आपला रेड बॉल क्रिकेटचा फॉर्म T20 क्रिकेटमध्ये सुद्धा रेप्लिकेट करू शकतो का। त्यानंतर कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव म्हणजेच डावखुरा यश राठोड। यंदाच्या रणजी ट्रॉफी मधील सर्वाधिक रन स्कोरर, त्यासोबतच विजय हजारे ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सुरेख अशी कामगिरी केली। परंतु विदर्भाच्या T20 संघामध्ये तो अजूनही आपलं स्थान निर्माण करू शकलेला नाही आणि त्यामुळे ही टुर्नामेंट त्याच्या T20 करिअरसाठी नक्कीच एक टर्निंग पॉइंट सिद्ध होऊ शकते। तिसरा खेळाडू म्हणजेच जगज्योत सासन। या 20 वर्षीय ऑलराऊंडरने आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावर एज ग्रुप क्रिकेटमध्ये स्वतःचं एक नाव कोरलेलं आहे आणि कमावलेलं आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या डिस्ट्रिक्ट T20 टुर्नामेंट मध्ये सुद्धा त्याने 278 अशा सर्वाधिक धावा केल्या आणि त्यामुळेच या अष्टपैलू खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे की हा आपल्या गेमला पुढच्या लेव्हलवर घेऊन जाऊ शकेल का। चौथं नाव म्हणजे यश कदम। डिस्ट्रिक्ट T20 टुर्नामेंट मध्ये 6 इनिंग्स मध्ये 175च्या स्ट्राइक रेटने 250हून जास्ती धावा आणि या लीग मध्ये तो पगारिया स्ट्रायकर्स या संघाचा कर्णधार सुद्धा असणार आहे। तर कॉन्फिडन्स आहे, फॉर्म आहे आणि लीडरशिप रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे। तर यश आपल्या गेमला पुढच्या लेव्हलवर आणि आपल्या टीमला टॉपवर घेऊन जाऊ शकेल का। अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, युवा आणि तुफानी अध्ययन रौथन। या खेळाडूकडे आपलं लक्ष नक्कीच राहिलं पाहिजे, कारण डिस्ट्रिक्ट T20 टुर्नामेंट मध्ये 2 इनिंग्स मध्ये 196 धावा आणि स्ट्राइक रेट सुद्धा 225 पेक्षा जास्त। त्यामुळे हा खेळाडू नक्कीच यंदा मैदान गाजवणार आहे। तर हे आहे VPTL मधील 5 असे फलंदाज ज्यांच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे। तुमचा फेवरेट कोण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका।